पश्चिम बंगालमध्ये कलांमध्ये टीएमसी आता 100च्या जागांच्या खाली आलेली आहे। 99 जागांवर टीएमसी आहे, तर त्याच्या दुप्पट जागांवर सध्या भाजप, 186 जागांवर या ठिकाणी भाजप, तर टीएमसी 100च्याही खाली आता या ठिकाणी आली आहे। ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा एक मोठा धक्का। 2011 मध्ये ममता बॅनर्जी यांनी डाव्यांची सत्ता उलथवत या ठिकाणी सत्ता स्थापन केली, तेव्हापासून एवढा कमी आकडा ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने कधीच मिळवला नव्हता। मात्र आता या निवडणुकांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारत 187 पर्यंत मजल मारली आणि टीएमसी आता 100च्याही खाली। तर टीएमसी जे आहे ती आता 98 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजप 187 म्हणजे 200च्या जवळ जो आहे भाजप पोहोचते। तरीकडे तामिळनाडूमध्ये पूर्णपणे उलटफेर झालेला आहे। सुपरस्टार विजय यांचा पक्ष टीव्हीके 109 जागांवर आघाडीवर, बहुमतापासून फक्त 9 जागा दूर आहे टीव्हीके पक्ष। इकडे एआयडीएमके 73 आणि डीएमके 52 जागांवर आघाडीवर या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतेय। द्रमुक ज्याने सत्ता स्थापन केलेली होती 2021 मध्ये, मात्र आता 3 नंबरला फेकला गेलेला हा पक्ष आणि सर्वात मोठा पक्ष, सर्वात उदय म्हणून होतोय तो म्हणजे टीव्हीके या पक्षाचा सुपरस्टार विजय यांचा पक्ष टीव्हीके।